नमस्कार. आज आपण पन्हाळगड विषयी माहिती जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट ही पन्हाळगडावर झाली. ताराबाई यांची राजधानी पन्हाळ किल्ला, ज्यांनी महाराजांना पन्हाळला वेढ्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी बाजी लावली असे शिवाकाशीद यांनी महाराजांचा वेश परिधान करून सिद्धी-जोहर यांच्या भेटीस गेले आणि महाराज पन्हाळगडावरून सुखरूप बाहेर पडले. सिद्धीने ओळखले की आपल्याला भेटायला आलेले छत्रपती शिवाजी महाराज नसून, त्यामुळे शिवाकाशीद यांची पन्हाळगडावरच निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यांची समाधी पन्हाळगडावर आपल्याला पाहायला मिळते. शिवाकाशीद म्हणतात की जन्माला जरी शिवाकाशीद म्हणून जन्माला आले असले तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे असे वाक्य त्यांनी म्हणून अखेरचा श्वास घेतला. पन्हाळ किल्ला प्रथम शिलाहार राजभोज यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता व कोंडाजी बाबा फर्जंद यांनी 60 शिलेदारांना सोबत घेऊन हा किल्ला ताब्यात घेतला. तसेच आतील बाजूस एक लहान चौकोनी विहीर आहे व ती 12ही महिने आटत नाही. तेथील लोक आजही त्या विहिरीचा वापर करतात. किल्ल्यावर आजही भुयारी मार्ग पाहण्यास मिळतो. धान्य कोठारे आहेत अंबरखानाजवळ. तिथे गंगा, यमुना, सरस्वती अशा 3 नावांची मोठ्या प्रमाणात धान्य कोठारे आहेत. हा किल्ला कोल्हापूरमध्ये येतो. जेव्हा सिद्धीला समजले हे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत तेव्हा त्यांनी त्यांच्या सैनिकांना सांगून महाराजांच्या पाठीमागे गेले व बाजीप्रभूंनी खिंड लढवत राहिले आणि महाराज विशाळगडावर पोचल्यावरती 3 तोफांचा आवाज झाला व तोपर्यंत बाजीप्रभू खिंड लढवत राहिले आणि तिथे त्यांना वीरमरण आले. या पन्हाळगडावरती संभाजी महाराज वरती विषबाधा करण्याचा 2 वेळा प्रयत्न झाला होता. संभाजी महाराज यांना याच किल्ल्यावरती नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तसेच या किल्ल्यावरती ताराबाईचा राजवाडा आहे, अजूनही उभा आहे आणि त्यात एक शाळा चालवली जाते आत्ताच्या वेळेला. पन्हाळा किल्ल्यावर अंबाबाई, सोमेश्वर आणि छत्रपती संभाजी महाराज यांची मंदिरे आहेत आणि तिथे राजदिंडी म्हणून एक मार्ग आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वापरलेला छुपा मार्ग आहे.